मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज वांद्र्यातील रंगशारदामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला। या मेळाव्यात राज ठाकरेंनी तृणमूल काँग्रेसमधली फूट आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पक्षातील 6 खासदारांच्या बंडखोरीवरनं जोरदार टीका केली। स्वाभिमान मेला की जिवंत प्रेत उरतं असा जुन्या वाक्याचा दाखला देत राज ठाकरेंनी या घडामोडींवरती भाष्य केलं। सध्या केंद्रामध्ये राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, मग 6 खासदार शिंदेंकडे का गेले असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थित केला। केंद्रात सत्ता कोणाची? ते बोले भारतीय जनता पक्षाची। पण राज्यात सत्ता कोणाची? ते बोले भारतीय जनता पक्षाची। म्हटलं मग शिवसेनेचे 6 खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये न जाता शिंदेंकडे का गेले? म्हणजे वरती केंद्रामध्ये काय नेमकं राजकारण सुरू आहे? आणि 2029 ची ही अमित शहा स्वतःची तयारी करत आहे आणि त्याच्यामुळे भाजपमध्ये तर असतील, जर विरोध करणारे असतील तर बाकीचे जे सगळे गट आहेत ते बरोबर असलेले बरे, याच्यासाठीची नाही तर 6 भाजपमध्ये जाऊ शकले असते। मला कोण सत्तेवर आहे ना ह्याच्या मला फरक पडत नाहीये, सत्तेवर बसून तुम्ही काय करताय ना याचा मला जास्ती फरक पडतो। आपण काय धोरणं आणतो आहोत आणि त्या धोरणांमधनं आपण भविष्यातले काय पायंडे पाडून ठेवतो आहोत। उद्या दुसऱ्या सत्तेवरती येतील ते याहून काहीतरी अघोरी करतील आणि त्यावेळेला आता जे सत्तेतले आहेत ते ज्याला बोंबा मारतील त्याला ते सांगतील तुम्ही काय केलं होतं, तुम्ही हेच केलं होतं म्हणून आम्ही हे केलं। आपण राज्यात काय पायंडे पाडतोय, देशात काय पायंडे पाडतोय याचं कोणाला भानच उरलेलं नाही। अंतर्गत ज्याला म्हणतो ना एक वाद, ज्वालामुखी, त्रास असा जो गोंधळ सगळा जो आहे ना हा या देशापेक्षा भारतीय जनता पक्षात जास्ती आहे। इतकं आतून सगळं त्यांच्याकडे पण पेटलेलं आहे। आता फक्त नरेंद्र मोदी आहेत, एक तिकडे एक मॅग्नेट आहे, त्याच्यामुळे सगळं शांत आहे। काही जण म्हणतात वर्षभरात काही गोंधळ निर्माण होतील, केंद्रातही होतील, देशभरातही होतील, बघू। पण मला असं वाटतं की तुम्ही तयारी असणं गरजेचं आहे। ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला तुम्ही घट्ट जमिनीत पाय रोवून उभे असलेले मला दिसलेले पाहिजेत।